हे एक महत्त्वाचा ॲलर्जीचा घटक आहे। बऱ्याच लोकांना आपणाला बुरशीची ॲलर्जी आहे आणि त्यामुळे सर्दी झाली किंवा दम्याचा विकार झाला असं लक्षात येतं। बुरशी कुठं उगवते? साधारणतः जे डॅम्प प्लेस आहेत, ओलसर ठिकाणी बुरशीची वाढ होते आणि हे बुरशी बऱ्याच वेळेला काही लोकांच्या घरात बेडरूममध्ये जिथं भिंती ओल्या राहतात किंवा भिंतीवर असं एक बुरशीचा थर जमा झालेला असतोय, अशा लोकांना बुरशीची ॲलर्जी येते। बुरशीच्या ॲलर्जीमुळे काही लोकांना कातडीचे इचिंग होणं म्हणजे आग होणं किंवा खुजली होणं असे प्रकार बऱ्याच वेळेला बघायला मिळते। त्याचबरोबर सर्दी होणं, डोळे लाल होणं किंवा वारंवार घशाचा त्रास होणं हे सुद्धा आपल्याला बघायला मिळतं। बुरशीची जशी भिंतीवर वाढ होते तशी काही वेळेला एसीचे जे फिल्टर्स असतात त्यामध्ये सुद्धा बुरशीची वाढ होते आणि हे बुरशीची वाढ झाल्यामुळे हे बुरशीचे जे स्पोर्स असतात, ज्याला आपण छोटे परागकण असं म्हणू शकतो, हे स्पोर्स जसे झाडांचे असतात तसेच बुरशीचे स्पोर्स असतात आणि त्या वातावरणात मिसळलेले असतात, ते आपल्याला उघड्या डोळ्याने दिसू शकत नाही आणि त्याची ॲलर्जी आल्यानंतर बऱ्याच लोकांना दम्याचा किंवा सर्दीचा आजार होतो। आपल्याकडं ॲस्पेरजिलस नायगर, ॲस्पेरजिलस फंगस, फिजिपारम फंगस ह्या फंगस किंवा अल्बिकान्स ह्या फंगस आपल्याकडे फार जास्त प्रमाणात बघायला मिळतात आणि अशा फंगसची काही लोकांना ॲलर्जी येते। आता बुरशीची ॲलर्जी येते त्यावेळेला आपण बऱ्याच वेळेला बुरशीनाशक औषधं घेऊन फारसा फायदा होत नाही। बुरशीला टाळणं किंवा त्या डॅम्प ज्या ओलसर भिंती झालेल्या आहेत त्या भिंती परत दुरुस्त करून घेणं आणि एसीचे फिल्टर वारंवार बदलणं हा एक महत्त्वाचा प्रकार आहे। पण बुरशीच्या ॲलर्जीमुळे जर समजा एखाद्याला सर्दीचा किंवा दम्याचा त्रास होत असेल तर व्यवस्थित ट्रीटमेंट घेतली तर ही माणसं चांगल्या प्रकारे बरी होऊ शकतात असं आपणाला सांगता येतं।